हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे गुरुवार आणि ही झालेली आहे माझी पूजा. आज सर्व देव मी उजळवले होते. स्वामींचं दर्शन घ्या सर्वांनी. सर्व देवांचं दर्शन घ्या. तर अशी केलेली आहे मी पूजा. देवी आईचं दर्शन घ्या. किती गोड दिसते देवी आई. तर मी आज पुढे काढलेली आहे रांगोळी. ती माझी मम्मी काढायची. इतकी सुंदर अशी रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी. आजकाल ठिपक्यांची रांगोळी बघायलाच मिळत नाही. ही आहे ती रांगोळी. 6 थेंबी 6 ओळी अशी ही मी रांगोळी काढलेली. माझी मम्मी अशी खूप काढायची, अशी पावलं आणि अशी रांगोळी. अशी रांगोळी कुणाकुणाला येते त्यांनी मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर मी आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेंगोळे बऱ्याच जणांना माहिती असतील. चला बघूया. तर मी इथं शेंगोळ्यासाठी आधी वाटण्यासाठी साहित्य घेतले. जिरे, लसूण, लाल मिरची, मीठ आणि कोथिंबीर. तर हे सर्व आपण आधी वाटून घेऊया. हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेतले. त्यात थोडं पाणी घातलं होतं. हे कुळथाचं पीठ घेतलं आहे मी 2 वाटी आणि त्यात थोडं मी मिक्स केलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ कमी टाकायचं कारण शेंगोळ्यांचं पीठ हे गरम असतं, त्यामुळे थोडंसं मी त्याच्यात गव्हाचं पीठ टाकलं. त्याच्यामुळे आपले शेंगोळे मऊसर शिजतात छान. तर आता या पिठात मी आपण जी पेस्ट केली होती पाणी टाकून थोडं, ती मी त्याच्यात टाकली आहे आणि ते मी आता मिक्स करून घेते आहे. व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची पेस्ट छान. आणि मग त्यात पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचे थोडे थोडे. पाणी टाकून मी थोडे थोडे पीठ असे भिजवून घेते आहे. हे पीठ खूप चिकट असतं. अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे. तर मी करणार आहे अजून एक वाटण. त्यासाठी मी घेतले आहे कोथिंबीर, लसूण 10-12 पाकळ्या आणि 3 मिरच्या. ते मी ते पण मिक्सरमधनं वाटून घेतलं थोडं पाणी टाकून. तर इथं मी घेतला आहे एक टोप. तो माझ्याकडे आहे पितळाचा. तर त्यामध्ये मी आधी मी त्यात करणार आहे. त्यामध्ये मी आधी तेल टाकलं 1-1.5 पळी. थोडे जिरे टाकले फोडणीसाठी. त्यात मी 2-3 लसणाच्या पाकळ्या तुकडे करून टाकले. आता यात जाणार आहे हिंग फोडणीसाठी. मी हिंग टाकला आहे. आपल्या लसणाच्या पाकळ्या होत आले, तांबूस रंगावर लसूण होत आला की त्यात आपण जे वाटण वाटलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, ते आपण लसणाच्या पाकळ्या ते त्याच्यात टाकायचे पेस्ट ती आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे. कारण त्यात आपण लसूण घातलेला आहे पेस्ट तयार करताना, म्हणून लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ती पेस्ट शिजवून घ्यायची व्यवस्थित. व्यवस्थित शिजवून घेतलेले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. नंतर आता त्यामध्ये टाकायचे आहे पाणी.
पाणी तुमच्या याच्यानुसार करू शकता कमी जास्त. आम्हाला भरपूर रस्सा म्हणा सूप म्हणा खूप आवडतं, त्यामुळे मी पाणी जरा जास्तच घातली आहे. आता आपण जे पीठ भिजवून ठेवले होते त्याचे आपण आता शेंगोळे तयार करून घेऊ. तर अशा पद्धतीने मी लांब लांब असे शेंगोळे तयार करून घेतले आहेत. मस्त असे लांब लांब करून घ्यायचे. कोणी यांना शेंगोळं म्हणतात, कोणी जलेबी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अशा पद्धतीने मी शेंगोळे करून घेते आहे. यात मी निंबावडा गोळ्याचे पीठ आवरून ठेवले होते हे. तर त्यात मी आता जे आपण उकळी येण्यासाठी ठेवले होते ते मी त्याच्यात थोडेसे घालून घेतले पाणी. आणि ही अशा पद्धतीने पाण्याला उकळी आलेली आहे. आणि त्यात मी सर्व शेंगोळे मी टाकून घेते आहे. अशा पद्धतीने एक एक करून छान असे एक एक टाकून घ्यायचे. ते उकळले जरी ते एकमेकांना चिकटत नाही, सगळे सेपरेट होतात व्यवस्थित. खूप भारीच लागतो हा रस्सा. पण सूप म्हणू शकता, रस्सा म्हणू शकता, आणि शिवाय पौष्टिक असतो तो. तर मी हा जो लिंबावडा गोळा ठेवला होता पिठाचा तो त्याच्यात मी विरघळवून घेतला पूर्ण. ते मी त्याच्यात घातले. व्यवस्थित मंद आचेवर शिजू द्यायचे. याला शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. असे हे शिजवून आपले शेंगोळे तयार आहेत. खूप सुंदर लागतात. तुम्ही पण सर्वांनी या शेंगोळे खाण्यासाठी गरमागरम. या ठिकाणी शेंगोळे तयार आहेत. सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.